जनतेपर्यंत कसं पोहोचता येईल? तर विज्ञान भवन नवी दिल्ली किंवा NRD हैदराबाद, यशदा पुणे अशा ठिकाणी हे जे एक आपल्याकडे व्याधीमुक्त, दवामुक्त झालेले व्यक्ती आहेत, ते स्वखुशीनं आपली माहिती जगाला देण्यास उत्सुक असतात. तर अशा 70, 80, 100 व्यक्तींची मुख्यमंत्री, राष्ट्रपती महोदय यांच्यासोबत संगोष्ठी चर्चा आयोजित करावी. भलेही पहिले एक दिवस फक्त हे मान्यवरच या लोकांशी चर्चा करतील आणि उरलेले 2 दिवस ही जी जनजागरण मेळावा आहे, यामध्ये पत्रकार, सर्वसामान्य जनता इत्यादी लोकांना निमंत्रित करावं आणि साध्या आहारातून ह्या व्यक्ती दवामुक्त, व्याधीमुक्त झाल्यात हे जनतेला समजावून द्यावं. जनतेच्या शंकांना निरसन करण्यात यावं. प्रातिनिधिक स्वरूपात आजारनिहाय कशी म्हणजे व्याधीमुक्ती झाली या उदाहरणाकडे मी प्रथम डायबिटीस, नंतर वजनवाढ, यामध्ये प्रमिला रावणकर, वनिता माने, तहसीलदार अनिल सूर्यवंशी आणि अशी कित्येक उदाहरणं आहेत जी गजानन वाघ यांच्या यूट्यूब चॅनलवर किंवा वेबसाईटवरही उपलब्ध आहे. तर याकडे मी आपलं लक्ष वेधत आहो. ह्या लिंकसुद्धा दिलेल्या आहेत. रोज 30-30, 40-40 गोळ्या घ्याव्या लागत. या ठिकाणी मी पाठीचा कणा आहे त्याकडे लक्ष वेधतो आणि यामध्ये जया दिलीप काळे मॅडम यांचे मानेचे मणके, पाठीचे, छातीचे मणके आणि इतकंच काय तर माकड हाडसुद्धा डॅमेज झालेलं होतं. भरत सोलंकी जे आहेत यांचेसुद्धा L1 to L5 डावा हात म्हणजे काम करू शकत नव्हता. त्यानंतर ज्योती माहुरकर 85 किलोच्या 35 किलो झाल्यात आणि बिलकुल जगणार नाही असं सर्वांना वाटायचं. त्यांचा कमरेचा बॉल तुटलेला आणि पाठीचे मणक्याचे त्रास, तसंच दातांचा सुद्धा त्रास. तर असं हे जे पाठीचा कणा आहे त्यांच्या ह्या 40 गोळ्या बंद झाल्यात. आणि हा चमत्कार कसा झाला आपण लोकांनी त्यांच्या या यूट्यूब क्लिपमधून आणि फोन नंबरवरून खात्री करावी म्हणून ही एवढी मेहनतीने PPT बनवलेली आहे. लोक या व्याधीमधून दुरुस्त झाले, मग ते जया दिलीप काळे असो की ज्योती माहुरकर की भरत सोलंकी, हेमांगी पाटील, तर त्या लोकांमुळे राहवत नाही आणि ते जगालाही विद्या दान करतात. आणि या ठिकाणी राजस्थानमध्ये 2 विशेष उदाहरणं मी नजरेसमोर आणत आहो. प्राथमिक शिक्षण घेतलेले हे बाबाजी दीनदयाल राठी यांनी ही विद्या केली आणि गावकऱ्यांना दरवर्षी 2 ते 3 शिबिर लावून ते परिसराची सेवा करत आहे. जिनी कणी चूल आणि मूल याच्या पलीकडे पाहिलं नव्हतं आणि ज्या गायनिक आणि एंडोस्कोपीच्या ऑपरेशनच्या बिलकुल काठावर होत्या त्या या विद्येने चांगल्या झाल्यात आणि नवऱ्याचं भुनभुन लावून आज काक्रोली मकरंद राजसवत जिल्ह्यात त्या दरवर्षी 3 ते 4 शिबिरे आयोजित करतात. अशी आपण समाजवृत्ती ठेवावी आणि म्हणून या व्यक्तींना राजस्थान भूषण पुरस्कार द्यावा, हा मुद्दा इथं वर्कआउट होतो. त्या स्मिता त्रिवेदी मॅडम त्या म्हणतात मी खूप शिकले, खूप डिग्र्या घेतल्या, त्या बोगस आणि निरर्थक. जेव्हा मला 3 वर्ष सेवेला बाकी होते मी खडूसुद्धा उचलू शकत नव्हते आणि ह्या विद्येने मला सर्व मिळालं. आणि म्हणून त्या म्हणतात की बाकी सर्व शिक्षण निरर्थक, हे शिक्षण महत्त्वपूर्ण. हा युवक याचे शरीराला एक मांसपेशीचा आजार आहे जो अजून कव्हर झाला नाही, मात्र या विद्येने ते चांगले होत आहेत. तर हे इररिपेरेबल मसल डिसऑर्डरसुद्धा दुरुस्त होतात. हा या विद्येचा चमत्कार आहे. मोठापण किंवा ओबेसिटी किंवा ढेरपोटेपणा याच्या शेकडो उदाहरणं आपल्यासमोर आहेत. त्यामध्ये मी 3 उदाहरणांचा फक्त उल्लेख करतो. अनिल सूर्यवंशी म्हणतात की पोट एवढं वाढलं की त्यावर कपबशी ठेवा. हेमांगी सोलंकी मॅडम ज्या आहेत त्यांचं तर मी सासू
सून आणि मुलगी आणि नात हा फोटो लोकांना दाखवत राहतो. प्रमोद ठाकरेंचं वजन 151 किलो होतं आणि त्यांना सतत खावं वाटत होतं. तर साधारणपणे ही विधी सुरू केल्यानंतर एका 3 महिन्यामध्ये 30 ते 40 किलो वजन कमी होतं आणि ते माझ्या यूट्यूब चॅनलवर किंवा आपल्याला प्रत्यक्ष अनुभवावरून लक्षात येईल. केला त्याप्रमाणे ही सासू, ही सून, ही नात आणि ही सिनेमाची व्यक्ती, मात्र ह्या चारही स्त्रिया एकच आहेत आणि 75 किलोचं 3 महिन्यामध्ये ही जी दिनचर्या आहे, हे वजन 45 किलो झालं आणि सौंदर्य आणि देखणेपणा वाढतो हे महत्त्वाचं. अशाच रीतीनं सदानंद नाकट अकोला यांचंही मी उदाहरण वर सांगितलं की यांचं 151 किलोचं वजन 100 किलोवर आलेलं आहे आणि त्यांनी 450 लोकांची टीम बनवली आणि निरंतर समाजामध्ये या विद्येची जनजागृती करत आहेत. ॲसिडिटी आणि पचन संस्थेचे विकार सर्वांनाच आहेत, कारण आपण काय खावं, किती खावं हेच आपल्याला शिकवत नाहीत. आणि याचे या ठिकाणी 3 प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. पूजा तोतला राजस्थान, जया दिलीप काळे मॅडम शेगाव, भरत सोलंकी मुंबई. तर हे सांगतात की आमचे 5-5 वेळा एंडोस्कोपी केली आणि खूप मोठे उपचार करावे लागतील असं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र ते सर्व आता गायब झालं आणि आम्ही चांगलं सुखी जीवन जगत आहोत. तर अशा रीतीनं तुमच्या पोटाच्या सर्व विकारांसाठी ही विद्या एक अमृत विद्या आहे. आता या ठिकाणी वनिता माने यांनी तर 2 केमो घेतले होते आणि मामा बोलले की तुला जगायचं आहे की मरायचं आहे, आणि केमोची माणसं किती दिवस जिवंत राहतात. बोलले मामा फार तर 6 महिने, मला माझ्या मुलासाठी जगायचं आहे. यानंतर डॉक्टर खिद्रीकर यांना डॉक्टर बोलले तुम्हाला ब्लड कॅन्सर आहे. तर ते समजून गेले की आता बोन थेरपी, विविध उपचार, केमोथेरपी आणि 1 वर्षात देवाघरी जाणं. जया घोरपडे मॅडमला तर डॉक्टर बोलले की तुम्ही फार तर 15 दिवस वाचू शकाल. हे सर्व माणसं आज 10 वर्षाच्या वर झाले, चांगले धडधाकटपणे कॅन्सरमुक्त जीवन जगत आहेत. असे शेकडो लोक कॅन्सरमुक्त जीवन जगतात. आपल्याला या विद्येची जनतेला माहिती करून देणं म्हणून आवश्यक आहे. डायलिसिस मुक्त जीवन अशी अनेक उदाहरणं माझ्या वेबसाईटवर आहेत, यूट्यूब चॅनलवर आहेत, अटॅचमेंट 3736वर. हे सुपर उदाहरण आहे की शेगावला प्रामाणिक डॉक्टरच्या मुलाला बोलले तुझ्या आईला घरी घेऊन जा. यांच्या 2ही किडन्या फेल आहेत आणि लवकरच ह्या आता देवाघरी जाणार. तर आज त्या 7 वर्षाले शेती करत आहेत आणि हा चमत्कार आपण ऐकून टाळ्या वाजवा ही माझी आपल्याला विनंती आहे आणि या विद्येची महंता अभ्यासात घ्या. दातरोगचे चमत्कार आपण नेहमीच ऐकतो आणि त्यामध्ये हजारो रुपयाचा दात बसवला वगैरे असं ऐकतो. तर या ठिकाणी ज्योती माहूरकर यांचे वरचे 16 दात खराब झालेले होते आणि ते सर्व काढून तिथं कवळी बसूया असं त्यांची डॉक्टर मॅडम बोलली. मात्र परिस्थितीमुळे आणि पाहूनंतर ही ध्यानसाधना त्यांच्या जीवनामध्ये आली आणि त्यांच्याकडून सहज 1.5 महिना हे जे पेरूचे पानं त्याचा ज्यूस पिण्यात आला. नंतर जेव्हा 1 वर्षाने डॉक्टरकडे गेल्या तर ते डेंटिस्ट डॉक्टर बोलले की अगं तू जगातली कुठली ट्रीटमेंट घेतली, तुझी सर्व दात एकदम पक्के झालेले आहेत, ते काढायची गरज नाही आणि कवडीसुद्धा बसवायची गरज नाही. तर असे डेंटिस्ट लोकांनासुद्धा एक चांगलं माध्यम आहे भारत मातेची सेवा करण्याचं. आपली सुंदरता आणि सुडौलता खूप वाढतं आणि ते प्रत्येकालाच आवश्यक असतं. प्रत्येक जो तो आपला तरुण दिसलं पाहिजे अशी धडपड करतं. मात्र या विद्येमध्ये हे सर्व इनबिल्ट आहे आणि याची छान उदाहरणं आहेत की अनिल सूर्यवंशी म्हणतात की त्यांनी त्यांच्या जीवनात ही तपसेवा सुमिरनची साधना सुरू केली आणि 4 महिन्यामध्येच त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा राज्यातील लोक भेटायला यायचे तर यांना म्हण की अहो आम्हाला तुमच्या मोठ्या भावाला भेटायचं आहे, अनिल सूर्यवंशींना. ते म्हण की मीच आहे. नाही 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 म्हणे, ते ढेरपोटे आहेत, अकराळ चेहऱ्याचे दिसतात आणि 100 किलो असे प्रशस्त आहेत. तर यांना हसू यायचं की ही विद्या किती महान आहे.
हेमांगी सोलंकी मॅडमचे तर आपण वर पाहिलंच, सासू सून नात असा हा फोटो. असंच जेव्हा समीक्षक जया दिलीप काळे मॅडमला भेटायला गेले अलिबागला, तेव्हा त्यांचा प्रोफाईल फोटो त्यांनी पाहिला होता, जो म्हणजे असा प्रशस्त आणि प्रौढ स्त्रीचा होता. तर त्यांनी तिच्या एका मैत्रिणीला विचारलं की जया दिलीप काळे मॅडम कुठं आहेत? बोलले समोर आहेत. अहो ते बोलले हे तर तरुण मुलगीशी दिसतं, त्या तर वयस्कर आहेत. तर अशा रीतीनं आपण युवा पिढी ही नियमितपणे आपल्या जीवनात साधना आणा आणि अधिक सौंदर्यवान रूपवान आणि स्लिम दिसा, ही तुम्हाला शुभेच्छा. श्रीनाथ IT इंजिनियर, मात्र सोरायसिसमुळे त्याला जगासमोर आपलं शरीर दाखवायची लाज वाटायची आणि स्वतःच्या बुद्धीवर किंवा शरीरावर कंट्रोल नव्हतं. इतका रागीट की एकडा प्लॅस्टिकची खुर्चीच बॉसच्या डोक्यात फूट तोडून काढली. तर हा युवक जेव्हा सोरायसिसने व्याधीग्रस्त, जन्मात मी दुरुस्त होऊ शकणार नाही, रोज 30-35 गोळ्या घ्यायचा, आता चांगला झालेला आहे आणि म्हणून त्याचा मोबाईल नंबरसुद्धा इथं दिलेला आहे. ही मुलगी वयाच्या 20व्या वर्षी जीवनाला कंटाळून ऑटोइम्युन डिसीज या व्याधीने त्रस्त होती आणि आत्महत्या करायची असं ठरवलं. आणि ह्या शिबिरात आल्यावर तिचा पुनर्जन्म झाला आणि तिने या विद्येकरता वाहून घेतलं. तिचा मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे आणि ती ऑटोइम्युन डिसीजमधनं चांगली बाहेर पडली, या विद्येला समर्पित झाली. आपण 100 वर्षापर्यंत समाजसेवा करत धडधाकट जगू शकतो. हे डाव्या हातावर एक मिलिटरी मॅन आहेत, वय 91, त्यांना अनेक व्याधी होत्या आणि या विद्येमुळे आता ते 100 वर्षापर्यंत नैसर्गिक आहारामुळे चांगलं जीवन जगतील, हा त्यांना आत्मविश्वास आहे. मधामध्ये भावराव काका दाखवलेले आहेत, यांचं वय 80 आहे आणि हे अधिक 20 वर्ष समाजसेवा करत जगणार आहेत. या ठिकाणी कालुभाई सावलिया म्हणतात की माझ्या वडिलाला डॉक्टरांनी सांगितलं की 5च तास आयुष्य उरलं. त्यांना मी घरी आणलं, एनिमा दिला, 4 किलो मळ बाहेर पडला, 15 दिवस ज्यूसवर ठेवलं, हळूहळू ते चांगले झाले. 10 वर्ष त्यांनी शेती केली आणि त्यांचा मृत्यू एवढा आनंदमयी आहे की ते 100चे झाल्यावर एका दिवशी उठले आणि 4 वाजता बोलले, अरे चला चला उठा, मला 8 वाजता देवाघरी जायचं आहे. तर असा सुंदर मृत्यू येतो जो प्रत्येकालाच आवडणार आणि म्हणून म्हाताऱ्या लोकांना ही सोबत देणारी साधना आहे. नॅचरल खा, कमी खा आणि चांगले राहा. आपण हे एवढं सर्व पाहिलं आणि हा पत्रकार विचारतो की तुमच्याकडे जर काही औषध पाणी देतच नाहीत आणि हे एनिमा, वमन, दिवसा कच्चं खाणं, कारले, दानधर्म, ध्यान हे शिकवतात, मग सर्व आजारावर एकच औषध कसं काय? तर या मॅडम म्हणतात की मी आजारावर औषध देतच नाही, आम्ही फक्त शरीर शुद्ध आणि निर्मळ करतो, मन आणि बुद्धीसुद्धा विकार आणि अहंकारमुक्त करतो, रोग आपोआप पळून जातात. आणि वाचकांनो, हाच मुद्दा आपल्याला शिक्षण यंत्रणेला शिकवायचा आहे की जेव्हा ते असं खऱ्या अर्थानं योग्य शिक्षण देतील, आम्ही भारतच नव्हे तर जगवासीसुद्धा व्याधीमुक्त, दवामुक्त होऊ. या मुद्द्यावर आपण टाळ्या वाजवाव्यात, ही विनंती.